नागपूरमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूनं डोकं वर काढलंय आणि त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास, रवी भवन आणि विधान भवन परिसरात नागपूर महानगरपालिकेकडून जोरदार फवारणी मोहीम सुरू आहे। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। यावर्षी नागपूरमध्ये चिकनगुनिया डेंग्यूने मोठा थैमान घातलेला होता। त्या पार्श्वभूमीवर यावर्षी जे हिवाळी अधिवेशन होत आहे त्या काळासाठी नागपूर महानगरपालिका आमदार निवास परिसर असेल किंवा रवी भवन परिसर असेल, विधान भवन परिसर असेल, या भागामध्ये फवारणी करताना आपल्याला पाहायला मिळते। कारण की अनेक वेळा या भागामध्ये त्या डेंग्यूच्या लार्वा असेल किंवा चिकनगुनियाचे डास असतात ते आढळतात। त्यामुळे आमदारांना किंवा इतरही अधिवेशनासाठी येणारे मंत्री असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल यांना त्रास होऊ नये त्या पार्श्वभूमीवर काम करताना पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की आमदार निवास परिसरामध्ये सध्या फवारणीचं हे काम सुरू आहे। आपल्यासोबत नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी आपण त्यांना विचारूया, कोणकोणत्या परिसरामध्ये तुम्ही फवारणी करतात? आता हे ज्या आमदार निवासमध्ये जेवढे पण चेंबर असते, नाली असते ना, आणि जिथं पाणी राहते तिकडं फवारणी करतात। आणि जसं हे टँक आहे ते ना, आता पाणी थांबलेलं आहे, त्याचा लार्वा झाला नाही पाहिजे म्हणून याचा आता क्लीन करणार आणि गप्पी माशी पण टाकणार आहे। पूर्ण आमदार परिसरामध्ये फवारणी करण्यात येत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।